65 वर्षांचा एक म्हातारा ज्याच्या डोक्यामध्ये वासनेचं भूत असं काही संचारतं की त्याला आपल्या नातीच्या वयाची 3 वर्षांची चिमुरडी सुद्धा दिसत नाही। खाऊचं आमिष दाखवून एका कोपऱ्यात तो तिला नेतो आणि 40 मिनिटं तिच्यावरती अमानुषपणे अत्याचार करतो आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा गळा दाबून तिचा खून करतो। महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर बलात्कार आणि खून प्रकरणामधील नराधम भीमराव कांबळेला अखेर पुणे न्यायालयानं मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे न्यायाधीशांनी शिक्षा सुनावतानाच या नराधमाला तोंडावर सांगितलं, आता फासावर चढा। तेव्हा आज आपण पाहणार आहोत अवघ्या 58 दिवसामध्ये न्याय मिळवून देणाऱ्या या ऐतिहासिक खटल्याचं संपूर्ण विश्लेषण। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती। अवघ्या 3.5 वर्षांच्या या बालिकेचा मृतदेह 2 मे रोजी सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्र संतापानं पेटून उठला। सरकारनं तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टाचं आश्वासन दिलं होतं आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी ते खरं करून दाखवलंय। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी कोर्टामध्ये असा कायदेशीर चक्रव्यूह रचला की आरोपीला सुटायला जागाच उरली नाही। अवघ्या 55 ते 58 दिवसांमध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, DNA रिपोर्ट आणि तांत्रिक पुरावे गोळा केले। कोर्टामध्ये तब्बल 55 साक्षीदार तपासण्यात आले। वैद्यकीय पुराव्यांमुळे नराधमाचं पाप हे कोर्टासमोर उघड पडलंय। विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निकाल देताना ज्या गोष्टी मांडल्या त्या प्रत्येक गुन्हेगाराच्या काळजामध्ये धडकी भरवणाऱ्या आहेत। आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये विनंती केली की आरोपीचं वय हे 65 वर्षांचं आहे, त्यामुळे त्याच्या वयाचा विचार करून शिक्षेमध्ये सवलत द्यावी, पण न्यायाधीशांनी ही मागणी लाथाडून लावली आहे। कोर्ट म्हणाले की वय 65 असलं तरी त्याच्यामधील वासना आणि विकृती संपलेली नाहीये। पीडित मुलीच्या शरीरावरती तब्बल 18 जखमा होत्या आणि हा क्रूरतेचा कळस आहे। कोर्टाने या प्रकरणाला दुर्मिळातील दुर्मिळ ठरवलंय। हा गुन्हा केवळ एका कुटुंबावर नाहीये तर संपूर्ण समाजाच्या विवेकावरती झालेला हा आघात आहे असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। न्यायालयाच्या बाहेर जेव्हा हा निकाल आला तेव्हा पीडित मुलीच्या आई वडिलांना अश्रू अनावर झाले। वडिलांनी हात जोडून सांगितलं की पोलीस, सरकार आणि कायद्यावरचा आमचा विश्वास आज सार्थ ठरलाय। 58 दिवसांमध्ये नराधमाला फाशीच्या फासापर्यंत पोहोचवणारा हा खटला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मैलाचा दगड ठरलाय। जेव्हा कायद्याचा वचक असा तातडीनं दिसतो तेव्हाच गुन्हेगारांचे पाय थरथरतात। कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।